एक राजकीय घडामोड पुढे येते। सामना मुखपत्रातील अग्रलेखामुळे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा नाराजीचा सूर तीव्र होताना दिसतोय। भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलाय। कुलकर्णींचा आरोप असा आहे की 2019 साली ज्यांच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले त्या काँग्रेसचाच आता सामनाच्या अग्रलेखातून उघड अपमान केला जात आहे। कुलकर्णी म्हणतात, बिहार निवडणुकीत काँग्रेसचे पाणीपत झाल्यानंतर देशात वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत हे ठाकरे गटाला कळलंय। त्यामुळेच ते आता स्वतःच्या मुखपत्रातून काँग्रेसला अस्तित्वाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांची आणखी आरोप आहे की ज्याच्या आधाराने सत्ता मिळवली त्यांच्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करणं ही ठाकरे शैलीची कृतज्ञता आहे। आता काँग्रेस शांत बसणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा मतभेदाचं व अविश्वासाचे वातावरण घनघोर होताना दिसतंय। ठाकरे गटाला एक लक्षात आता निश्चित आलं की बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचं पानिपत झालं आणि देशात आता जनमत काँग्रेसला अजिबात राहिलं नाही। तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज त्यांच्या मुखपत्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या विरोधात नव्हे तर त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा अग्रलेख लिहिला आहे संजय राऊत यांनी। मला त्यांना सांगायचं आहे की 2019 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर काँग्रेस पक्षानं तुम्हाला पाठिंबा दिला म्हणूनच झाले। आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं स्वबळाचा नारा दिला असेल पण तुम्ही एवढं त्यांना नगण्य समजतात आणि सहकारी पक्षाला अस्तित्वाची जाणीव करून देताना तुम्ही त्यांच्या विरोधातच अग्रलेख लिहितात। खरं म्हणजे आज ठाकरे शिवसेनेनं अग्रलेख लिहून काँग्रेस पक्षाचा जाहीर अपमान झालाय। आता आम्हाला बघायचंय काँग्रेसवाले या अग्रलेखाला उत्तर काय देतात। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, बीड।